जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। अमोल चव्हाण व सीमा म्हैसाळे हे सक्षम उमेदवार, खासदार धैर्यशील माने। उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील अर्जुनवाड पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे उमेदवार अमोल चव्हाण व सीमा म्हैसाळे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी रात्री अर्जुनवाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी राजश्री शाहू विकास आघाडीच्या वतीने अमोल चव्हाण, सीमा म्हैसाळे व दीप्ती जाधव हे 3 उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला दिले असून ते सक्षम उमेदवार आहेत। मतदारसंघासाठी अधिक निधी खेचून आणण्यासाठी त्यांना आपण निवडून द्या असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी अर्जुनवाडच्या छत्रपती शिवाजी चौकात केले। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, कोण काय करतोय, कोण कोणाविरुद्ध बोलतोय हे महत्त्वाचं नाही। आम्ही कुणावरही बोलणार नाही। आम्ही फक्त विकास कामाच्या जोरावर आपणास आवाहन करतोय। या शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी तुम्ही सर्वांनी अमोल चव्हाण, सीमा म्हैसाळे व दीप्ती जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करूया असेही ते यावेळी बोलताना म्हणाले। माजी आमदार उल्हासदादा पाटील म्हणाले, गटतट बाजूला ठेवून आम्ही सर्वजण एकत्र आलो असून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे। त्यामुळे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून अमोल चव्हाण व अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघातून सीमा म्हैसाळे यांना आपण प्रचंड मतांनी विजयी करा आणि आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आपण सर्वांनी मिळून करूया असे आवाहन यावेळी माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी केले। यावेळी उमेदवार अमोल चव्हाण व सीमा म्हैसाळे, माजी सरपंच नंदा खोत, चिंचवाडचे परमानंद उदगावे आदींनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमास अर्जुनवाडच्या सरपंच अर्चना थोरात, शोभा कोळी, माजी सरपंच नंदकुमार पाटील, विकास पाटील, प्रदीप चौगुले सावकर, राकेश खोत्रे, चंद्रकांत मोरे, कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, पंचगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रताप उर्फ बाबा पाटील, शिरोळचे नगरसेवक अमरसिंह पाटील, अभिजित जगदाळे आदींसह मतदारसंघातील कार्यकर्ते, राजश्री शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन जितेंद्र म्हैसाळे सर यांनी केले। जागृत जनमत न्यूज चॅनल साठी अर्जुनवाडहून संपादक विनोद पाटील। आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा उद्याचा जिल्हा परिषदेचा सदस्य कोण असावा, कुणाच्या हातामध्ये या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासाची कमान द्यावी, या विचाराला साथ देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रपणे आलो आणि जो उमेदवार आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेला दिलाय, आगरगावचे सरपंच म्हणून त्याने त्या ठिकाणी काम केलंय आणि मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो, मी इतक्या चिकाटीचा आणि धडपडीचा सरपंच माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये बघितला नाही, इतकं अमोल। त्या बाबतीत गावाचा ध्यास, गावाचा विकास सर्वसामान्यांना बरोबर घेऊन आज त्यांच्या पाठीची संपूर्ण त्यांचं गाव एकवटलंय। गाव तुमच्यापेक्षा लहान आहे, पण अमोल कुठल्या गावचा आहे म्हणून त्याला मतदान करू नका, अमोल कामाचा आहे म्हणून त्याला मतदान करा, की जो माणूस आपल्या कामासाठी अहोरात्र झटेल। योग्य वयामध्ये योग्य संधी मिळाली, कर्तृत्वाला झालर मिळाली तर ही मंडळी त्या मिळालेल्या संधीचं सोनं करतात आणि ज्या माणसांची बैठक जमिनीवर असते, आम जनतेमध्ये असते, की आकाशात उडत असताना सुद्धा आपले पाय कायम जमिनीवर ठेवण्याचे काम करतात। मी स्वतः जिल्हा परिषदेचा सदस्य होतो, याच तालुक्यानं मला पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये जाण्याची संधी दिली। आमदार साहेब, त्यावेळी परिस्थिती अशी होती की मी आलास आणि आता तो तुमचा उद्गाव हे दोन्हीची चाचपणी केली होती। हे नको म्हणले मला, मी इथं बसले नाही, मी इथं सदस्य असतो त्यांचं रेडी करेक्ट होतं, त्याच्याबद्दल माझं नाद आहे। पण आमच्या बंधूंचा मी सदा त्यावेळी ऐकला आणि आलास म्हणून त्या ठिकाणी माझं नवीन नशीब आजमावलं। आलासच्या जनतेला मला संधी दिली आणि आपल्याला लक्षात येत असेल की त्या 7 खेड्यांचा संपर्क महापुराच्या निमित्तानं त्या ठिकाणी तुटायचा आणि पुराची परिस्थिती निर्माण झाली की त्यातून बाहेर पडायला फार मोठी अडचण तयार झाली। संतोष आपण तिथे त्या काळामध्ये 17 कोटी रुपयाचा पूल जो त्या ठिकाणी वैद्यशाह त्यावेळी खासदार होते आणि सीआरएफ सेंट्रल रिझर्व्ह फंड म्हणून 17 कोटी रुपयाचा पूल आपण त्या गावाला बाहेर पडण्यासाठी मार्ग म्हणून दिला। एखादा जिल्हा परिषद मतदारसंघ आपल्याला विकसित करायचा असेल तर त्याच्या बाबतीत विजन असणारी मंडळी त्या ठिकाणी असली पाहिजे। विकास या गावचे सरपंच होते, मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो,
आणि त्या काळामध्ये या गावाला पाणी पुरवठा मिळावा याच्यासाठी म्हणून स्पेशल केस करून रात्री 2 वाजता आपण फाईल मंजूर केली होती. काय बाबा साक्षीला मागे इलेक्शनला नव्हतं पण आता साक्षीला विकासासाठी म्हणून माझ्याकडे धडपडीच्या पाठीमध्ये यायचा आणि त्याने पाया होता पाण्याचा पाया होता. निश्चितच त्याने ते काम अतिशय चिकाटीनं माझ्याकडनं त्या ठिकाणी करून घेतलं. आज माझा मित्र संतोष हे गावचा डेप्युटी सरपंच म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. विकासाची अनेक पदं या लोकांना मिळाल्यानंतर त्या मुलंही त्या संधीचं सोनं त्या ठिकाणी करतात. मला निश्चितच खात्री आहे अमोल असतील आणि आमच्या दोन्ही भगिनी असतील याच्या साथीनं या जिल्हा परिषदेला एक वेगळ्या उंचीवर आपल्याला त्या ठिकाणी न्यायचं. आमदारकी झाली, खासदारकी झाली. खासदारकीला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधनं आपण सर्वांनी मला मतदान केलं आणि अर्जुनवाडकरांचं मला विशेष आभार मानलं पाहिजे. अनेक गावं उलटा सुलटा विचार करत होती पण एक